हॅलो स्टुडंट, नमस्कार. मी सी ए के सर फ्रॉम के के कॉमर्स अकॅडमी नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे के के सीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. मुलांनो कंटिन्युअस यूट्यूबवर सेशन येत आहेत आणि तुम्ही तुमचं प्रेम कंटिन्यू भेटत आहे. एव्हरी व्हिडिओ 1000मध्ये व्ह्यूज जात आहे. सो थँक्यू सो मच फॉर दिस. पण मुलांनो, जसं तुम्हाला आधी पण बोललो आहे, प्रत्येकदा सांगतोय, जर न्यूमेरिकल क्वेश्चन्स पाहिजे असतील, तुम्हाला सॉल्विंगचे क्वेश्चन पाहिजे असतील, तर 40,000 सबस्क्रायबरची कंडिशन आहे. 40,000 सबस्क्रायबर पूर्ण करा आणि फटाफट न्यूमेरिकल क्वेश्चन्स घ्या. ठीक आहे. सो स्टुडंट्स, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल, फटाफट कन्फर्मेशन द्या सर्वांनी. यस, रोहिणी, राहुल, गौरी, अनूप, शीतल, ऐश्वर्या, सोनाली, सागर. यस. ओके. सो स्टुडंट्स, जाऊया आपण आपल्या टॉपिककडे. आजचा टॉपिक आहे स्टुडंट्स कॉस्ट शीट. येस स्टुडंट्स, महाट्रान्सकोचे आपण क्वेश्चन्स बघतोय, MCQ सिरीज बघतोय आणि तुमच्या विजयाची तयारी के के सरांची जबाबदारी. ह्या जबाबदारी सोबत या शेड्यूल सोबत आपण MCQ सिरीज स्टार्ट केलेली आहे. स्टुडंट्स, एपिसोड नंबर 33. एपिसोड नंबर 33 मध्ये मुलांना आपण कॉस्ट शीटचे क्वेश्चन बघणार आहोत. कॉस्ट अकाउंटिंग व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट फ्रॉम एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. त्याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस जोरदार आहेत, त्याच्यात काही शंकाच नाही. त्याच्यात आपण बेसिक कन्सेप्ट वगैरे कॉस्टिंगचं बघितलं. आता कॉस्ट शीटचे क्वेश्चन आपण बघतोय. एक्झाममध्ये 100% एक्सपेक्टेड आहे याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस. त्याच्यामुळे क्वेश्चन प्रॉपरली बघा आणि आन्सर्स ॲक्टिव्हली द्या. जर तुम्ही लाईव्ह सेशन बघत नसाल तर कमेंट बॉक्समध्ये का आन्सर टाईप करत जा, म्हणजे समजते की तुम्ही खरंच लेक्चर बघताय. आणि वी आर गेटिंग सो मच गुड कमेंट्स. खूप जास्त एनर्जी भेटते मुलांना तुमच्या रिस्पॉन्सने. सो लेट सी, पुढे पण कंटेंट आणतच जाऊ, त्याच्यात काही शंकाच नाही. ठीक आहे. येस. सो स्टुडंट्स, करूया स्टार्ट कॉस्ट शीटचे क्वेश्चन. कॉस्ट शीटचे क्वेश्चन करूया स्टार्ट. MCQ नंबर 1 तुमच्या समोर स्क्रीनवर हा बघा. व्हॉट इज इन्क्लुडेड इन प्राईम कॉस्ट? ऑप्शन ए डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस. ऑप्शन बी ओनली डायरेक्ट मटेरियल. ऑप्शन सी ओनली डायरेक्ट लेबर. अँड ऑप्शन डी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. मुलांनो, व्हॉट इज इन्क्लुडेड इन प्राईम कॉस्ट? प्राईम कॉस्टमध्ये काय येतं? तर मुलांनो, सिंपल आन्सर आहे, फटाफट आन्सर द्या. येस रोहन, यू आर प्रेझेंट. क्या बात आहे. लायब्ररीमधून लेक्चर करताय का रोहन? येस, एव्हरीवन इज राईट. सिंपलचा क्वेश्चन होता, पटकन जाऊया पुढे. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस तिन्हीची टोटल असते प्राईम कॉस्ट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. फॅक्टरी कॉस्ट इन्क्लुड्स. ऑप्शन ए प्राईम कॉस्ट प्लस फॅक्टरी ओव्हरहेड्स. ऑप्शन बी डायरेक्ट कॉस्ट ओनली. ऑप्शन सी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट. आणि ऑप्शन डी सेलिंग एक्सपेन्सेस. फॅक्टरी कॉस्ट म्हणजे नेमकं त्याच्यात काय काय येतं? ABCD बोला फटाफट. येस, सगळ्यांचे आन्सर सेम येतात. दॅट इज व्हेरी गुड पॉईंट. ओके. 2A 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 2B 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 2A 2B 2A 2B 2B 2A. ठीक आहे. सो स्टुडंट्स, बेसिकली फॅक्टरी कॉस्टमध्ये काय काय येतं? प्राईम कॉस्ट बघा, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस तिन्ही मिळून येतं प्राईम कॉस्ट. आणि प्राईम कॉस्टमध्ये फॅक्टरी ओव्हरहेड्स ॲड केले जातात आणि त्याच्यानंतर येतं फॅक्टरी कॉस्ट. सो ऑप्शन ए इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कंपोनंट ऑफ प्राईम कॉस्ट? ऑप्शन ए डायरेक्ट वेजेस. ऑप्शन बी डायरेक्ट एक्सपेन्सेस. ऑप्शन सी फॅक्टरी रेंट. अँड ऑप्शन डी रॉ मटेरियल. याच्यापैकी कोणतं प्राईम कॉस्टचा पार्ट नाही आहे? ओके रोहन, तुम्ही 9 वाजता लायब्ररीत पोहोचतात, कधी लेट पोहोचतात, तिथपर्यंतचीच अपडेट आहे आमच्यापर्यंत. रिटर्न यायची अपडेट नाहीच आहे. ओके. 2A 3C. सोनाली says C. Saurabh says C. Rahul says C. Arti also say same answer C. आदित्य, अनूप, रोहन, खुशी, विजय, सागर, रोहिणी, अक्षय, सुरभी, प्रतीक्षा, सोनाली, सुष्मिता, शुभांगी, ऐश्वर्या. ओके. स्टुडंट्स, एव्हरीवन इज सेइंग सी ऑफकोर्स. करेक्ट आन्सर. कारण प्राईम कॉस्टमध्ये आपण आताच बघितलं, डायरेक्ट मटेरियल, हे बघा, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस हे 3 ऑप्शन आहेत ना, 3 मिळून प्राईम कॉस्ट बनते. सो फॅक्टरी रेंट इज नॉट अ पार्ट ऑफ प्राईम कॉस्ट. डन. क्वेश्चन नंबर 4 बघा मुलांना. Cost of production includes option A factory cost plus administrative overheads. Option B factory cost plus profit. Option C prime cost plus admin overheads. And option D none of this. Cost of production includes what? Okay, Rohan.
ओके, 4A, आंसर ए ना. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, येस स्टुडंट्स. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस तिन्ही मिळून बनतं प्राईम कॉस्ट. आणि त्याच्यामध्ये ॲड केलं जातं फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्स ॲड केल्यावर येतं फॅक्टरी कॉस्ट, आणि मग त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स ॲड केले जातात. देन वी गॉट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. कॉस्ट शीट इज मेनली यूज्ड फॉर. ऑप्शन ए कॉस्ट कंट्रोल. थांबा. याचा डिस्कस करायच्या आधी मी तुम्हाला एकदा कॉस्ट शीटचा फॉर्मॅट लिहून देतो शॉर्टमध्ये. जे स्टुडंट पेन पेपर घेऊन बसले असतील लिहून घेऊ शकता, नोट डाऊन करू शकता, ठीक आहे ना. डायरेक्ट मटेरियल प्लस डायरेक्ट लेबर प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस टोटल कम टू प्राईम कॉस्ट. त्याच्यानंतर प्लस फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्स ॲड केल्यावर येतं फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्टमध्ये ॲड केलं जातं ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स. ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स हे ॲड केल्यावर भेटतं काय, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आता तोच तो क्वेश्चन बघितला ना आपण जस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आणि प्लस त्याच्यात ॲड केलं जातं सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स ॲड केल्यावर आपल्याला फायनली भेटतं कॉस्ट ऑफ सेल्स, किंवा त्यालाच टोटल कॉस्ट पण म्हटलं जातं. आणि मग त्याच्यामध्ये प्रॉफिट ॲड केला जातो, आणि प्रॉफिट ॲड केल्यावर फायनली भेटतं आपल्याला सेल्स. दिस इज द फॉर्मॅट ऑफ कॉस्ट शीट. येस, बघा मुलांना परत एकदा सांगतोय. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस तिन्ही मिळून भेटते प्राईम कॉस्ट. प्राईम कॉस्टमध्ये ॲड केले जातात फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्स ॲड केल्यावर आपल्याला भेटते फॅक्टरी कॉस्ट. डन. त्या फॅक्टरी कॉस्टमध्ये ॲड केलं जाणार ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स. ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स ॲड केल्यावर आपल्याला भेटेल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये ॲड करणार सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. आणि मग ॲड केल्यावर भेटतं कॉस्ट ऑफ सेल्स किंवा टोटल कॉस्ट. ॲक्च्युली तसं बघितलं तर सगळ्यांनाच 2-2 नावं आहेत. मग फॅक्टरी कॉस्टलाच वर्क्स कॉस्ट पण म्हणतात, ठीक आहे. बऱ्याच जणांना 2-2 नावं आहेत, तर त्याच्यापेक्षा एवढंच ठेवू सिम्पल आपण. आणि पुढे प्रॉफिट मार्जिन ॲड करणार, मग येणार सेल्स, ठीक आहे. मुलांना याला म्हणतात सिम्पल कॉस्ट शीट, ठीक आहे. सर सिम्पल कॉस्ट शीट म्हणजे नेमकं काय? सिम्पल कॉस्ट शीट म्हणजे अशी कॉस्ट शीट ज्याच्यामध्ये आपण कोणत्याही गोष्टीचा ओपनिंग किंवा क्लोजिंग स्टॉक कन्सिडर केलेला नाही आहे. पण रिअलमध्ये बिझनेसमध्ये बऱ्याच वेळेला ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक असतो. सर मग ओपनिंग क्लोजिंग स्टॉक असतो, त्याचं काय करायचं, कसं करायचं? मुलांना बघा, ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक 3 गोष्टींचा असतो. म्हणजे खरं तर एकच नाव म्हणावं लागेल. इन्व्हेंटरी जे आहे मुलांना, इन्व्हेंटरीचा ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक असतो. पण इन्व्हेंटरी म्हणजे काय, तो इन्व्हेंटरीमध्ये 3 गोष्टी येतात. एक येतं रॉ मटेरियल, दुसरा आहे WIP, आणि तिसरा आहे फिनिश गुड्स. इन्व्हेंटरी 3 प्रकारचे, रॉ मटेरियल, WIP आणि फिनिश गुड्स हे 3 प्रकारचे स्टॉक असतात. 3 प्रकारची इन्व्हेंटरी आहे. यांचं सगळ्यांचं ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक असतो. डन. आता याच्यामध्ये एक गोष्ट एकदम सिंपल तुमच्या डोक्यात क्लिअर ठेवा. कोणत्याही गोष्टीचा ओपनिंग स्टॉक असल्यावर ॲड करतात आणि क्लोजिंग असल्यावर लेस करतात, कंपल्सरी. तो कोणताही असो, रॉ मटेरियल असो, WIP असो किंवा फिनिश गुड्स असो. जो ओपनिंग स्टॉक आहे तो ॲड करतात आणि क्लोजिंगवाला स्टॉक लेस करतात. क्लिअर? आता स्टुडंट्स आपण रॉ मटेरियल मध्ये आलो. रॉ मटेरियल ही कशाशी रिलेटेड आहे? डायरेक्ट मटेरियलशी रिलेटेड आहे. मग डायरेक्ट मटेरियलमध्येच रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक ॲड करणार आणि क्लोजिंग स्टॉक लेस करणार. दुसरा आहे WIP म्हणजे वर्क इन प्रोसेस और वर्क इन प्रोग्रेस.
काम चालू आहे. काम चालू आहे म्हणजे कुठे चालू आहे? प्रोडक्शन कुठे चालतं? फॅक्टरीमध्ये, म्हणजे फॅक्टरीशी रिलेटेड आहे. मग फॅक्टरी ओव्हरहेड्समध्येच ओपनिंग स्टॉक जो आहे WIPचा तो ॲड करतात आणि क्लोजिंग स्टॉक लेस केला जातो. डन. आणि राहिला विषय फिनिश गुड्सचा. तर मुलांनो, फिनिश गुड्स म्हणजे हे गुड्स फिनिश झालेले आहे, बरोबर. हे गुड्स रेडी झालेले आहे म्हणजे फॅक्टरीमधून निघून गेले, फॅक्टरीच्या पुढे आले, ऑफिसच्या पुढे आले, पण सेल नाही झाले. तर मुलांनो, ऑफिस नंतर हा जो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे ना, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन याच्यामध्ये, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन याच्यामध्ये ओपनिंग स्टॉक, फिनिश गुड्सचा ओपनिंग स्टॉक प्लस केला जातो आणि क्लोजिंग स्टॉक लेस केला जातो. ठीक आहे. परत एकदा सांगतो मुलांना, रॉ मटेरियलचा ओपनिंग क्लोजिंग स्टॉक जो असेल तो डायरेक्ट मटेरियलमध्ये प्लस मायनस करतात. WIPचा ओपनिंग क्लोजिंग स्टॉक तो फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये प्लस मायनस करतात. आणि फिनिश गुड्सचा जो ओपनिंग क्लोजिंग स्टॉक असतो तो कॉस्ट ऑफ प्रोडक्शनच्या नंतर आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनच्या आधी ही जी स्पेस आहे इथं ओपनिंग स्टॉक प्लस केला जातो आणि क्लोजिंग स्टॉक लेस केला जातो. ओके. याला कोणती कॉस्ट शीट म्हणतात? याला कॉस्ट शीट विथ ॲडजस्टमेंट, स्टॉक ॲडजस्टमेंट्स. ठीक आहे. ओके स्टुडंट्स, कंटिन्यू करूया नेक्स्ट क्वेश्चनला. स्टुडंट, कॉस्ट शीट इज मेनली यूज फॉर ऑप्शन ए कॉस्ट कंट्रोल, ऑप्शन बी टाइम ट्रॅकिंग, ऑप्शन सी कस्टमर फीडबॅक आणि ऑप्शन डी ॲसेट व्हॅल्युएशन. आता कॉस्ट शीट कशासाठी बनवले जाते? कॉस्ट कंट्रोल. आता पहिलं तर एकदम नावातच आहे, सिम्पल आहे, कॉस्ट कंट्रोल सरळ सरळ दिसतंय. टाईम ट्रॅक करायचा तर काही संबंधच येत नाही, कस्टमरचा फीडबॅकचं तर ह्याच्यात नाहीच आहे पार्ट. आणि ॲसेट व्हॅल्युएशन तोही याच्यात संबंध नाही, ॲसेट लिहिलीच जात नाही. सो ओनली कॉस्ट कंट्रोल इज द आन्सर. सो करेक्ट स्टुडंट, कॉस्ट शीट हे मेनली कॉस्ट कंट्रोलसाठी यूज केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. व्हॉट डज अ कॉस्ट शीट प्रायमरीली शो? ऑप्शन ए प्रॉफिट अर्न, ऑप्शन बी सेल्स रेव्हेन्यू, ऑप्शन सी व्हेरियस कंपोनंट्स ऑफ प्रोडक्शन कॉस्ट आणि ऑप्शन डी टॅक्स लायबिलिटी. येस, फटाफट टाइप करा स्टुडंट्स. व्हॉट डज कॉस्ट शीट प्रायमरीली शो? कॉस्ट शीट काय शो करते? प्रॉफिट अर्न, सेल्स रेव्हेन्यू, व्हेरियस कंपोनंट्स ऑफ प्रोडक्शन कॉस्ट आणि टॅक्स लायबिलिटी. बघा, प्रॉफिट अर्न हे शोधायसाठी कॉस्ट शीट नाहीच आहे, सेल्स रेव्हेन्यूसाठी पण नाही आहे. म्हणजे ॲक्च्युली सेल्स हाय एंडमध्ये येतो, असं नाही की येतच नाही, बट ते शोधणं डेफिनेटली उद्देश नाहीच आहे ना मुलांना, दूरपर्यंत तो उद्देश नाहीच आहे, त्याच्या हिशोबाने कॉस्ट शीट बनवलीच जात नाही. डन. व्हेरियस कंपोनंट ऑफ प्रोडक्शन कॉस्ट, दिस इज करेक्ट, कारण आपल्याला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये भेटतात ना, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्स, सगळ्याच गोष्टी आपल्याला एकदम डिटेलमध्ये दिल्या जात आहे. सो प्रत्येक इन्फॉर्मेशन प्रॉपरली मेन्शन केलेली आहे रिलेटेड टू जसं फॅक्टरीचे रिलेटेड कॉस्ट, ऑफिसवाला कॉस्ट, सेलिंगवाला कॉस्ट, सगळंच मटेरियल, प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये आहे. ठीक आहे ना. सो व्हेरियस कंपोनंट्स ऑफ प्रोडक्शन कॉस्ट. नेक्स्ट, टॅक्स लायबिलिटीचा तर काही संबंधच नाही, टॅक्स त्याच्यात कॅल्क्युलेट म्हणजे इन्कमच भेटत नाही, टॅक्स लायबिलिटीचा काही प्रश्नच येत नाही. डन. नेक्स्ट, ओव्हरहेड्स आर बेस्ट डिस्क्राइब ॲज. Overheads are best described as option A cost of raw material, option B direct expenses, option C indirect cost not directly traceable to unit, and option D variable cost only. Overheads ला बेस्ट कसं डिस्क्राइब केलं जाऊ शकतं? कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल, डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट कॉस्ट, नॉट डायरेक्टली ट्रेसेबल टू युनिट आणि व्हेरिएबल कॉस्ट. बघा, कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल हे तर नक्कीच नाही येणार, कारण तो डायरेक्ट मटेरियलचा पार्ट आहे. हा डायरेक्ट एक्सपेन्स आहे, तोही विषय वेगळा आहे. ओके. व्हेरिएबल कॉस्ट याच्यामध्ये कन्फ्युजन आहे, पण याच्यात धडधडीत दिलेलं आहे इनडायरेक्ट कॉस्ट. तर मुलांना इनडायरेक्ट कॉस्ट बेसिकली ओव्हरहेड्सचा फॉर्म्युलाच काय असतो? इनडायरेक्ट मटेरियल प्लस इनडायरेक्ट लेबर प्लस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, त्यांची तिन्हींची टोटल म्हणजेच ओव्हरहेड्स. सो इनडायरेक्ट कॉस्ट विच आर नॉट डायरेक्टली ट्रेसेबल टू युनिट, जे डायरेक्टली युनिटसोबत ट्रेसेबल असतात त्यालाच इनडायरेक्ट कॉस्ट म्हणतात आणि त्याची टोटल म्हणजेच ओव्हरहेड्स. डन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. विच ऑफ द फॉलोइंग वुड फॉल अंडर फॅक्टरी ओव्हरहेड्स? ऑप्शन ए लिगल फीज, ऑप्शन बी फॅक्टरी लाइटिंग, ऑप्शन सी कॅरेज आउटवर्ड, ऑप्शन डी ॲडव्हर्टाइजमेंट कॉस्ट. स्टुडंट्स, मेजॉरिटी स्टुडंटने जे आन्सर दिले आन्सर इज बी. सो ॲक्च्युली बघा, एक एक बघूया. लिगल फीज,
लिगल फीज नावातच समजते लॉ रिलेटेड खर्च आहे, ऑफिसचा पार्ट आहे, ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशनचा पार्ट आहे. डन. कॅरेज आउटवर्ड, कॅरेज म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आणि आउटवर्ड म्हणजे गुड्स सेल्स करताना जो खर्च येतो तो सेल्स करताना आला म्हणजे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड आहे. आणि ॲडव्हर्टिजमेंट कॉस्ट, ॲडव्हर्टिजमेंट ऑफकोर्स सेल्ससोबत रिलेटेड आहे, त्याच्यामुळे ते पण सेल्स अँड डिस्ट्रीब्युशनमध्ये येणार. सो फॅक्टरी लाईटिंग हा खर्च फॅक्टरीशी रिलेटेड आहे, नावात पण फॅक्टरी होतं, सो इट इज व्हेरी सिम्पल. ऑप्शन बी. डन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स इन्क्लूड. ऑप्शन ए रेंट ऑफ फॅक्टरी, ऑप्शन बी सॅलरीज ऑफ सेल्स पर्सनल, ऑप्शन सी सॅलरी ऑफ ऑफिस स्टाफ, आणि ऑप्शन डी वेजेस ऑफ फोरमॅन. येस, सिम्पल आहे, सिम्पल आहे. फक्त एक एक ऑप्शन व्यवस्थित बघा मग आन्सर द्या. सिम्पल आहे, या चक्करमध्ये मिस्टेक पण होतात बरं. सिम्पलच्या चक्करमध्ये मिस्टेक होतात, डोंट फॉरगेट. येस, बी सी ओके, बी आणि सी आन्सर आले. बघा स्टुडंट, एक एक ऑप्शन बघूया. पहिलं फर्स्ट काय दिलं, रेंट ऑफ फॅक्टरी. फॅक्टरीचं रेंट आहे म्हणजे हे फॅक्टरीशी रिलेटेड आहे, फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये येणार. डन. सॅलरीज ऑफ सेल्स पर्सनल, सेल्स पर्सनल म्हणजे सेल्समन आहे थोडक्यात, हा सेल्सशी रिलेटेड खर्च आहे, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन. नेक्स्ट सॅलरी ऑफ ऑफिस स्टाफ, ऑफिस स्टाफचा खर्च म्हणजे ऑफिसवाला पार्ट आहे. आणि फोरमॅन, फोरमॅन म्हणजे थोडक्यात सुपरवायझर. सुपरवायझर हा फॅक्टरीमध्ये असतो, फॅक्टरीचा पार्ट आहे. सो सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनमध्ये कोणता येणार, सॅलरीज ऑफ सेल्स पर्सनल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10 बघा. व्हॉट इज कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. ऑप्शन ए वर्क्स कॉस्ट प्लस सेलिंग ओव्हरहेड्स, ऑप्शन बी वर्क्स कॉस्ट प्लस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स, ऑप्शन सी प्राइम कॉस्ट प्लस ऑफिस एक्सपेन्सेस, आणि ऑप्शन डी कॉस्ट ऑफ सेल्स मायनस डिस्ट्रीब्युशन कॉस्ट. कॉस्ट ऑफ सेल्स मायनस डिस्ट्रीब्युशन कॉस्ट. व्हॉट इज कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचा मिनिंग विचारला आहे मुलांना. ॲक्च्युली कॉस्टशीटचा पूर्ण फॉर्मॅट मी तुम्हाला शिकवूनच दिला आहे, राईट. त्याच्यामुळे तुम्हाला आन्सर आलंच पाहिजे, आता काही विषयच नाही, नाही यायचं ऑप्शन तुमच्याकडे नाही आहे. येस, ए ओके, बी ओके, म्हणजे आन्सर मल्टिपल यायला लागले आताच, म्हणजे सगळ्यांना नाही जमत अजूनही. सी ठीक आहे, ती पण 3 आन्सर आलेत. डी पण कोणीतरी देऊनच टाका राव, मग काय काय ठेवतात त्याच्यासाठी, नाही ठीक आहे. सो ए बी आणि सी 3 आन्सर आलेले आहेत, म्हणजे परफेक्ट अजूनही फॉर्मॅट लक्षात राहत नाही आहे मुलांना. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस, तिन्ही मिळून बनतं प्राईम कॉस्ट. डन. त्याच्यामध्ये ॲड केले जातात फॅक्टरी ओव्हरहेड्स, फॅक्टरी ओव्हरहेड्स ॲड करून भेटतं वर्क्स कॉस्ट, आणि त्या वर्क्स कॉस्टमध्ये ॲड केलं जातं ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स, आणि ते ॲड केल्यावर भेटतं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. ओके, सो आन्सर बघू शकतो मुलांना. काय बोललो मी, वर्क्स कॉस्टमध्ये ॲड केला ऑफिसवाला खर्च. सो ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. वर्क्स कॉस्ट प्लस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स म्हणजेच कोणते, ऑफकोर्स ऑफिसवाले. वर्क्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन, त्याला ऑफिस अँड ओव्हरहेड्स, ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन पण म्हणतात, किंवा फक्त ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हटलं तरी काही प्रॉब्लेम नाही. डन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11कडे वळायच्या आधी मुलांना लेट मी जस्ट गिव्ह यू द रिमाइंडर. मुलांना अजूनही मुलांचे क्वेश्चन येतात की सर आपला कोर्स आहे का आणि आपली टेस्ट आहे का. एवढ्या प्रत्येक लेक्चरमध्ये सांगितल्यावर सुद्धा हा प्रश्न आहे, म्हणून परत परत सांगावंसं वाटतंय, गरज वाटते. मुलांना बघा, आपली टेस्ट सिरीज मुलांना 777 रुपयामध्ये 52 चॅप्टरच्या 52 टेस्ट प्लस 5 फुल लेंथ टेस्ट, आणि त्या फुल लेंथ टेस्ट जे आहे त्यांचं एक्सप्लेनेशन व्हिडिओ, हे सर्व तुम्हाला दिलेलं आहे टेस्ट सिरीज बॅचमध्ये 777 रुपयामध्ये. अनलिमिटेड अटेम्प्ट आहे, लॅपटॉपवर अटेंड करा, मोबाईलवर अटेंड करा, कोणत्याही डिव्हाइसवर अटेंड करा, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट फ्री कोर्स मुलांना नावातच फ्री आहे, जस्ट बाय फॉर फ्री, त्याच्यात पूर्ण फ्री कंटेंट आहे, ते डेफिनेटली घ्या. नेक्स्ट महाभारत बॅच 3333 रुपयाची, द मोस्ट प्रीमियम, मोस्ट फेमस, मोस्ट पॉप्युलर बॅच. मुलांना याच्यामध्ये तुम्हाला 75 तासाचे डिटेल लेक्चर प्लस 27 तासाचे रामबाण रिव्हिजन, रामबाण लेक्चर्स प्लस 99 रुपयाची संजीवनी बोटी, ती पण फ्री, प्लस 111 रुपयाचे नोट्स, ते पण त्याच्यात फ्री, आणि 777 रुपयाची टेस्ट सिरीज, ती सुद्धा त्याच्यात फ्री मुलांना. ओके, सर्व त्याच्यात इन्क्लुडेड. नेक्स्ट डेप्युटी मॅनेजरची बॅच मुलांना 5555ची बॅच, पूर्ण महाराष्ट्रातली एकमेव बॅच. त्याच्यामध्ये मुलांना डेप्युटी मॅनेजरचं सुद्धा इतकं डिटेल कंटेंट, CA फाउंडेशनच्या लेवलचे लॉचे टॉपिक्स वगैरे, जे कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट वगैरे एकदम डिटेलमध्ये डेप्थमध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे डेप्युटी मॅनेजरच्या बॅचमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट संजीवनी बुटी बॅच मुलांना 99 रुपीजची संजीवनी बुटी बॅच, 6 ते 7 तासाची क्रॅश कोर्स फास्टमध्ये शिकवलेला आहे. 999 रुपयाची रामबाण बॅच क्रॅश कोर्स मुलांना, अजूनही खूप साऱ्या मुलांचा रिस्पॉन्स भेटतो रामबाण बॅचमध्ये.
एव्हरी डे खूप सारे स्टुडंट्स बाय करताय रमन बॅच, की प्रॅक्टिकली कळतंय की राहिलेल्या दिवसामध्ये ही बॅच 100% शक्य आहे, आरामात शक्य आहे. आणि 111 रुपयात नोट्स, याचं तर काही टेन्शनच नाही. नोट्स डायरेक्ट तुम्ही डाउनलोड करा, सेल करा, सेंड करा, प्रिंट काढा, शेअर करा, काहीच प्रॉब्लेम नाही. डन. हे सर्व 111 रुपयाच्या नोट्समध्ये, प्रत्येक चॅप्टरच्या नोट्स, सेपरेट नोट्सचे मुलांना, आणि प्रत्येक चॅप्टरच्या नोट्समध्ये काही MCQs पण दिलेले आहेत. ठीक आहे. नाव क्वेश्चन नंबर 11 बघा. विच इज नॉट इन्क्लुडेड इन डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. ऑप्शन ए पॅकिंग कॉस्ट, ऑप्शन बी कॅरेज आउटवर्ड, ऑप्शन सी ॲडव्हर्टायझिंग, अँड ऑप्शन डी डिलिव्हरी व्हॅन कॉस्ट. विच इज नॉट इन्क्लुडेड इन डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. येस, बोला फटाफट. विच इज नॉट इन्क्लुडेड इन डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. डिस्ट्रीब्युशनमध्ये काही येत नाही हे विचारलं आहे, नॉट म्हटलं आहे. ठीक आहे. ओके, बघावं लागेल एक एक एक. पॅकिंग कॉस्ट, बरं. कॅरेज आउटवर्ड, कॅरेज म्हणजे ट्रान्सपोर्टेशन, आउटवर्ड म्हणजे सेलिंगचा पार्ट येतो, तो हा डिस्ट्रीब्युशनमध्ये येणार. डन. डिलिव्हरी व्हॅन हा पण डिस्ट्रीब्युशनचा पार्ट आहे, आणि पॅकिंग ऑफकोर्स पॅकिंग सुद्धा. सर मग ॲडव्हर्टायझिंग पण तर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनचा पार्ट आहे. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनचा आहे, त्यांनी फक्त डिस्ट्रीब्युशन विचारलं आहे मुलांना. आता खरं सांगायचं तर हे नॉर्मली सेम ट्रीट केलं जातं एकच, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन. पण जेव्हा सेपरेट नाव ट्रीट केलं जातं त्याचा अर्थ काय, सेलिंगमध्ये फक्त सेल्स वाढवण्यासाठीचा खर्च येतो, म्हणजे ॲडव्हर्टायझिंग, प्रमोशन, डिस्काउंट, तो प्रकार. ठीक आहे. आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, ॲक्च्युली डिस्काउंट पण येत नाही याच्यात, मोस्टली ॲडव्हर्टायझिंगच, प्रमोशनल एक्सपेन्सेस, तो सेलिंगचा पार्ट झाला. आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, प्रोडक्ट बनल्यापासून कस्टमरपर्यंत पोहोचवायचा जो खर्च आहे डिस्ट्रीब्युशनचा, ट्रान्सपोर्टेशनचा वगैरे खर्च आहे. ओके, डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स ते डिस्ट्रीब्युशनचा पार्ट आहे. तो ॲडव्हर्टायझिंग हा डिस्ट्रीब्युशनचा आणि सेलिंगचा पार्ट आहे, म्हणून आन्सर सी आलं. डन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. डेप्रिसिएशन ऑन मशिनरी इज कन्सिडर अंडर. डेप्रिसिएशन कशा अंडर कन्सिडर केलं जातं. ऑप्शन ए ऑफिस ओव्हरहेड्स, ऑप्शन बी सेलिंग ओव्हरहेड्स, ऑप्शन सी फॅक्टरी ओव्हरहेड्स, आणि ऑप्शन डी डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. डेप्रिसिएशन ऑन मशिनरी, मुलांना फटाफट आन्सर देत आहे सगळे सगळे, फास्ट 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 टाईप करा, स्पीड वाढवा थोडा. येस, सी 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. सो ऑफकोर्स मशिनरी कुठे असते, फॅक्टरीमध्ये. सो इट इज फॅक्टरी ओव्हरहेड्स. एकदम सरळ सरळ क्वेश्चन, सगळ्यांचा आन्सर राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. ऑफिस ओव्हरहेड्स आर ऑल्सो नोन ॲज. ऑप्शन ए वर्क्स ओव्हरहेड्स, ऑप्शन बी मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड्स, ऑप्शन सी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स, आणि ऑप्शन डी प्राईम कॉस्ट. ऑफिस ओव्हरहेड्सलाच काय म्हणतात अजून. मी बोललो ना, प्रत्येकाचे 2-2 नाव आहेत, आणि ते समजेल, नावानुसार कळतं, एवढं काही खूप विशेष नाही आहे. आता हे काय, पहिलं काय, वर्क. वर्क म्हणजे कशाशी रिलेटेड आहे, फॅक्टरीशी रिलेटेड आहे, म्हणजे ऑफिसचं नाव नाहीच राहणार ते नक्कीच. दुसरं काय दिलं, मॅन्युफॅक्चरिंग, हे सुद्धा फॅक्टरीशी रिलेटेड आहे सरळ सरळ, तर याचाही संबंध नाही. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, येस, ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन. सो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स म्हणजे ऑफिसवाला खर्च, आणि प्राईम कॉस्टचा वेगळाच विषय आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. द कॉस्टशीट फॉर्मॅट इज हेल्पफुल इन. कॉस्टशीटचा जो फॉर्मॅट आहे तो कशासाठी हेल्पफुल आहे. ऑप्शन ए टॅक्स ऑडिट, ऑप्शन बी कॉस्ट कंट्रोल अँड बजेटिंग, ऑप्शन सी गव्हर्नमेंट फायलिंग, आणि ऑप्शन डी इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन ओनली. कॉस्टशीटचा फायदा काय, हे कशासाठी हेल्पफुल आहे. येस, फास्ट फास्ट फास्ट, इतका वेळ नाही लागला पाहिजे मुलांना टाईप करायला. येस, येस. कॉस्टशीट स्टुडंट्स, टॅक्स ऑडिट, टॅक्ससाठी कॉस्टशीट कन्सिडर केली जात नाही. ओके, गव्हर्नमेंटला हा रिपोर्ट फाईल करायची गरज नसते. एक सेकंड, कुठून आला आवाज, एक सेकंड. हा इथून आला लक्षात.
एक सेकंड. हां, सो इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन म्हणजे याच्यासाठी कॉस्ट ॲक्च्युली कॉस्ट शीटचा इन्व्हेंटरी व्हॅल्युएशनसाठी नाही आहे पार्ट. सो आन्सर बी इज करेक्ट. कॉस्ट कंट्रोल करण्यासाठी आणि बजेटिंगसाठी कॉस्ट शीट युजफुल आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. एक्झाम्पल ऑफ ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स इज ऑप्शन ए रिपेअर्स टू मशिनरी, ऑप्शन बी स्टोअर कीपर सॅलरी, ऑप्शन सी पोस्टेज आणि ऑप्शन डी पॅकिंग चार्जेस. ऑफिसचा खर्च कोणता? मशिनरीचा तर फॅक्टरीमध्ये त्याचा काही संबंधच येत नाही. स्टोअर कीपर म्हणजे सेल्स करायला बसला तो सेलिंगचा पार्ट आहे. पॅकिंग चार्जेस ते सेलिंगसाठी करतात. तर पोस्टेज मुलांना प्रिंटिंग पोस्टेज ऑफिसचा खर्च असतो, स्टेशनरी वगैरे सर्व. सो आन्सर सी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. बॅड डेट्स आर क्लासिफाईड अंडर ऑप्शन ए डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स, ऑप्शन बी सेलिंग ओव्हरहेड्स, ऑप्शन सी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स आणि ऑप्शन डी फॅक्टरी ओव्हरहेड्स. बऱ्याच वेळेला हे सोबत देतात सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन, पण सेपरेट पण दिले जातं. म्हणजे बेसिकली तसं बघितलं तर 4 पार्ट झाले ओव्हरहेड्सचे. फॅक्टरी ओव्हरहेड्स, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स म्हणजे ऑफिसवाला पार्ट, सेलिंग ओव्हरहेड्स वेगळे आणि डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स वेगळे. सो बॅड डेप्ट्स हा कशामध्ये येणार? पहिली गोष्ट ही बॅड डेप्ट झाले का बरं? कारण आपण कस्टमरला क्रेडिटवर माल विकला म्हणून पैसे बुडाले ना. सो कस्टमरला जर क्रेडिटवर माल विकला, हा विकला म्हणजे सेल्स केला, सेल्सशी रिलेटेड आहे. स्टुडंट्स, इट इज अ पार्ट ऑफ सेलिंग ओव्हरहेड्स. डिस्ट्रीब्युशन इथं काही संबंध आहे ना, कारण डिस्ट्रीब्युशनमध्ये काय येतं, प्रोडक्ट रेडी झाल्यापासून कस्टमरपर्यंत पोहोचवण्याचा खर्च. त्याच्यात तर बॅड डेट्स नाही राहू शकत ना. काय चाललंय? ओके. सो आन्सर इज सेलिंग ओव्हरहेड्स. ऑफिस कारण याचा ऑफिसचा संबंध नाही, फॅक्टरीचा विषय नाही. पैसे बुडाले का बरं? क्रेडिटवर सेल केल्यामुळे सेलिंग ओव्हरहेड्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. फॅक्टरी कॉस्ट इज ऑल्सो कॉल्ड ऑप्शन ए टोटल कॉस्ट, ऑप्शन बी वर्क्स कॉस्ट, ऑप्शन सी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट आणि ऑप्शन डी फायनल कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट इज ऑल्सो कॉल्ड फॅक्टरी कॉस्ट ना, फॅक्टरीचा पार्ट. त्याला टोटल कॉस्ट म्हणणार कसं म्हणणार? फॅक्टरी नंतर ऑफिस येतं, सेलिंग येतं, तर टोटल कॉस्ट नाही म्हणू शकत. डन. मग काय म्हणणार? फॅक्टरी कॉस्टला ऑफिसवाली कॉस्ट पण नाही म्हणता येणार. फॅक्टरीचं दुसरं नाव काय जिथं काम केलं जातं? सो वर्क्स कॉस्ट. फायनल कॉस्ट हा वेगळा प्रकार आहे. टोटल कॉस्ट, फायनल कॉस्ट ते सगळे कॉस्ट ॲड केल्यावर येते. डन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18 तुमच्या समोर स्क्रीनवर हा बघा. द फॉर्म्युला फॉर कॉस्ट ऑफ सेल्स इज ऑप्शन ए कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्लस ऑफिस ओव्हरहेड्स, ऑप्शन बी वर्क्स कॉस्ट प्लस डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स, ऑप्शन सी कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स आणि ऑप्शन डी सेल्स मायनस प्रॉफिट. मुलांना कॉस्ट शीटचा फॉर्मॅट सांगितलेला आहे ऑलरेडी, आला पाहिजे सगळ्यांना. सर्वांना आलं पाहिजे स्टुडंट्स. फॉर्म्युला फॉर कॉस्ट ऑफ सेल्स. येस, कॉस्ट ऑफ सेल्स. कॉस्ट ऑफ सेल्स पर्यंत आपण कसं पोहोचतो? तो प्रवास. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस बोलतो प्राइम कॉस्ट. त्याच्यामध्ये ऍड केलं जातं फॅक्टरी ओव्हरहेड्स आणि मग येतं फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क्स कॉस्ट. त्याच्यात ऍड केलं जातं ऑफिस आणि ॲडमिनिस्ट्रेशनचा पार्ट. ते सुद्धा ऍड केलं जातं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आणि मग फायनली त्या कॉस्ट ऑफ ॲक्च्युली त्याच्यात WIPचा ओपनिंग स्टॉक वगैरेचा प्लस मायनस केला, वर्क इन प्रोग्रेसचा ओपनिंग फिनिश गुड्सचा ओपनिंग स्टॉक प्लस केला, मायनस केला तर तो कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आणि त्याच्यामध्ये सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनचा ॲड केला. देन वी गॉट द फायनल कॉस्ट, कॉस्ट ऑफ सेल्स किंवा त्यालाच टोटल कॉस्ट सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. सो फॉर्म्युला इज सी कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. डन. सो दिस इज क्वेश्चन नंबर 18. नेक्स्ट 19. इन द कॉस्ट शीट प्रॉफिट इज कॅल्क्युलेटेड ॲज. प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करणार? ऑप्शन ए कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मायनस सेल्स, ऑप्शन बी कॉस्ट ऑफ सेल्स मायनस वर्क्स कॉस्ट, ऑप्शन सी सेल्स मायनस कॉस्ट ऑफ सेल्स आणि ऑप्शन डी सेल्स मायनस कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करणार? मुलांना आतापर्यंत आता जस्ट फॉर्मॅट सांगितलाच ना मी, आता तो फॉर्मॅट जस्ट सांगितला बरोबर. त्याच्यात आपण कुठपर्यंत पोहोचलो होतो? कॉस्ट ऑफ सेल्सपर्यंत पोहोचलोच होतो. त्यालाच टोटल कॉस्ट पण नाव दिलं ना मी दुसरं. त्याच्यामध्ये फक्त आपण काय करतो? प्रॉफिट ॲड करतो आणि सेल्स भेटतो आपल्याला. यावेळेस काय करायचं आहे? प्रॉफिट फाइंड करायचं आहे बरोबर ना.
आता मुलांना सध्या इक्वेशन कसं आहे, हे उभं आहे ना, मी याला ॲडवर लिहितो, इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये लिहितो. डन. कॉस्ट ऑफ सेल्स प्लस प्रॉफिट इक्वल टू सेल्स. ये नॉर्मल जिंदगी, लेकिन मेंटॉस जिंदगी बोले तो काय, प्रॉफिट आपल्याला शोधायचं आहे तर त्याला एकटं ठेवावं लागेल. सेल्स तर इकडेच आहे, या कॉस्टला साईड चेंज करावी लागेल आणि साईड चेंज केल्यामुळे साईन चेंज करावी लागेल. इकडे प्लस होतं तिकडे तो माइनस करणार, माइनस कॉस्ट, कॉस्ट ऑफ सेल्स. ओके, सो आंसर सी लॉक किया जाए, सेल्स माइनस कॉस्ट ऑफ सेल्स. दिस इज द आंसर फॉर प्रॉफिट. आणि आंसर निगेटिव्ह आलं तर लॉस, सिंपल. तेच आंसर निगेटिव्ह आलं तर लॉस. ठीक आहे. नेक्स्ट, लास्ट क्वेश्चन ऑफ द डे. विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट एक्सप्लेन वर्क्स ओव्हरहेड? ऑप्शन ए कॉस्ट इनकर्ड पोस्ट प्रोडक्शन. ऑप्शन बी all expenses involved from material procurement to primary packing. Option C expenses related to sales promotion, and option D administrative setup cost. Which of the following best explain works overheads? वर्क्स ओव्हरहेडला बेस्ट डिफाईन काय करते याच्यापैकी? वर्क्स ओव्हरहेड म्हणजे ऑफकोर्स फॅक्टरी ओव्हरहेड्स. येस, फटाफट फटाफट. लास्ट क्वेश्चनला वेळ नका लावू राव, पटापट आन्सर द्या. येस, ओके. वर्क्स ओव्हरहेड ना. ओके, चला बघूया. मोस्ट ऑफ द स्टुडंटने बी आन्सर दिलाय. खरं खरं आलं म्हणून माहीत नाही, काहींचं असेल मोठा आन्सर बी येतं तेच द्यावं असंही होऊ शकतं, आणि तो तुक्का इथे राईट आहे बेसिकली. बघा आता काय म्हटलंय, वर्क्स कॉस्ट पहिलं काय ऑप्शन दिलंय, कॉस्ट इन्कर्ड पोस्ट प्रोडक्शन. अरे प्रोडक्शन नंतर म्हणतात त्याला वर्क्स कसं म्हणणार, संबंधच येत नाही. वर्क्स म्हणजे प्रोडक्शनशी रिलेटेडच ना, वर्क्स म्हणजे फॅक्टरीचा विषय. ते म्हणतात पोस्ट प्रोडक्शन तर काही संबंध नाही. डन. सेल्सचा खर्च तो पण वेगळा आहे, आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे ऑफिसचा पण काही संबंध नाही. सो ऑल एक्सपेन्सेस इन्व्हॉल्व फ्रॉम मटेरियल प्रोक्युरमेंट टू प्रायमरी पॅकिंग. म्हणजेच रॉ मटेरियल घेतल्यापासून, रॉ मटेरियल मग त्याच्यावर प्रोसेस होणार, WIP, मग गुड्स बनणार, फिनिश गुड्स, आणि मग त्याला प्रायमरी पॅकिंग करणार, तेव्हा गुड्स कंप्लीट होणार, सेलेबल होणार. ओके, सो रॉ मटेरियल पासून तर प्रायमरी पॅकिंग पर्यंत तो जो प्रवास आहे स्टुडंट्स, इट शोज वर्क्स ओव्हरहेड. दॅट इज वर्क्स ओव्हरहेड म्हणजे फॅक्टरीचा पार्ट. एकदा रॉ मटेरियल आलं फॅक्टरीमध्ये टाकलं का तिथून फिनिश गुड्स बनवून येणार, तर तो जो पूर्ण प्रवास आहे ना, रॉ मटेरियल पासून फिनिश गुड्स, तो सर्व वर्क्स ओव्हरहेडचा पार्ट आहे. ठीक आहे. सो स्टुडंट्स, दॅट्स इट फॉर द सेशन. मुलांना आपल्या कोर्स रिलेटेड डाऊट असेल तर हा नंबर सेव्ह करा, आत्ताच्या आत्ता विचारा, 7276582810. शुभम जैन सर इज वेटिंग फॉर युअर कॉल, वेटिंग फॉर युअर रिस्पॉन्स. मुलांना तुम्ही क्वेश्चन विचारा, तुमचे डाऊट विचारा, कोर्स लवकरात लवकर जॉईन करा. सगळे कोर्सेस तुमच्यासाठी अवेलेबल आहेत, पण नंतर पस्तावायचं नाही, हे विचार नाही करायचं की आधी घेतला असता. दिस इज द ओनली टाइम. टेक युअर राईट डिसिजन ॲज फास्ट ॲज पॉसिबल. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत स्टे ट्यून अँड हॅपी लर्निंग विथ KKCA. टेक केअर, बाय बाय.